नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, भारत भाग्य विधाता ही जी मुलाखतींची मालिका आम्ही न्यूज डंकाच्या वतीने सुरू केलेली आहे, त्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची जे कार्य आहे त्यांचं ते जाणून घेतोय. त्या संस्था चालवणाऱ्या व्यक्तीसुद्धा आपल्या इथे या मुलाखतीच्या निमित्ताने येत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. आज आपण ज्या संस्थेशी संवाद साधणार आहोत ती संस्था आहे द बॉम्बे मदर्स अँड चिल्ड्रन वेलफेअर सोसायटी, म्हणजेच मुंबई माता आणि बाल संगोपन संस्था. या संस्थेचं कार्य आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण ही मुलाखतींची मालिका घेतलेली आहे आणि त्यामुळे हा महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आपण या संस्थांचं कार्य जाणून घेतो आहोत. तर आपण या संस्थेचे कार्यवाह माधव साठे हे आज आपल्यासोबत इथे आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या संस्थेची पार्श्वभूमी आणि या संस्थेचं कार्य. साठे सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंका. संस्थेला आता 100 पेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत, म्हणजे खूपच मोठा कार्यकाळ आहे आणि एवढ्या कार्यकाळामध्ये जी काही वाटचाल केलेली आहे, ज्या पद्धतीने तुम्ही काम करत आलेला आहात, तुमची संस्था करत आली आहे, यापूर्वी ज्यांनी ही संस्था स्थापन केली तिथून, तर इतकी वर्षाचं कार्य म्हणजे खूपच मोठा प्रवास आहे हा. तर त्यामुळे पार्श्वभूमी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की कशी संस्था सुरू झाली त्या काळामध्ये आणि नंतर मग आपण पुढच्या प्रश्नांकडे बोलूया. पार्श्वभूमी खूपच वेगळी आणि एक अतिशय विचार करायला लावणारी आहे. 1919 सालाच्या काळामध्ये बायका आजच्या इतक्याच काम करायच्या मिलमध्ये आणि मुलांनी घरी दुधाकरता आक्रोश करू नये किंवा भुकेने रडू नये म्हणून त्याला अफूची गोळी खायला घालून जायच्या. म्हणजे ते मूल 6 तास झोपलेलं राहायचं आणि ते केल्यानंतर मग त्या घरी परत आल्यानंतर त्या मुलाला जेवण खाण द्यायच्या. तर बापूसाहेब मस्कर डॉक्टर होते आणि त्यांनी जाणलं की हे प्रकार पुढं जाऊन व्यसनाकडे जायला लागेल किंवा मुलांच्या वाढीवरती त्याचा वेगळा परिणाम होईल, म्हणून त्यांनी मिलमध्ये जाऊन पाळणाघरं चालू करा असं मिल मालकांना सांगायला सुरुवात केली आणि त्यातून या संस्थेचा जन्म झाला. आणि मग घरोघरी जाऊन ते हॉस्पिटलमध्ये तुम्ही डिलिव्हरी करता या अशा प्रकारचा प्रचार करायला लागले. त्याला यश यायला लागल्यावर त्यांनी हॉस्पिटल स्थापन केली. मग हॉस्पिटल एकाच ठिकाणी का, मग सरकारच्या मदतीनं त्यांनी जवळजवळ मध्य प्रदेश, राजस्थान इथपर्यंत जाऊन बेळगाव, कर्नाटक या ठिकाणी जाऊन जवळजवळ 28 सेंटर चालवत होते. मग मातांचं प्रशिक्षण, त्यांना माहिती, आहारावरती माहिती, हे सगळं ते द्यायचे. 1968 सालापर्यंत 2 हॉस्पिटल आणि जवळजवळ 28 सब सेंटर्स चालू होती. पण 68 साली त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर मग संस्थेला जरा 68 ते 85 हा काळ खूप अवघड गेला आणि त्या काळामध्ये संस्थेचं जे काही संचित होतं ते कमी होत 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 शेवटी संस्था आणि संस्था चालक आणि कर्मचारी वृंद यांच्यामध्ये भांडणं वाढली. मग युनियन्स आल्या आणि मग एकदा भांडणं चालू झाल्यानंतर कोणी थांबवणं कोणाच्याच हातात नसतं, ते वाढतच जातं. तर अशा वेळेला 85 साली कोर्टामध्ये हे बंद करण्याची केस चालू असताना योगायोगानं आम्ही त्या कोर्टामध्ये इंटरव्हेन केलं. म्हणजे मी आणि माझ्याबरोबर, मी त्यात खरा त्या लोकांनी मला ओढून नेलेला मुलगा. 35 वय होतं माझं, मला काही माहिती नव्हतं त्या काळात काय करायचं ते. पण काही सिनियर लोक ही संस्था बंद पडू नये म्हणून होते आणि योगायोगाने कोर्टामध्ये जजनी विचारलं की या संस्था बंद का होती आहे, दुसरं कोणीच समाजामध्ये नाही का की हे चालवू शकेल. आणि मग त्यावेळेला आम्हाला संधी मिळाली, आम्ही कोर्टामध्ये इंटरव्हीन केलं आणि ती संस्था आमच्या ताब्यामध्ये आली. आणि मग 85 सालापासून मी या संस्थेचं सेक्रेटरी म्हणून काम करतोय, ते आजपर्यंत चालू आहे. बापरे, म्हणजे खरोखर म्हणजे इतकी वर्ष ते काम करणं आणि खरं तर असं काम करणं इतकी वर्ष तसं सोपं नाहीच आहे. आणि ते सुद्धा सचिवाचं सारखं जे पद असतं ते भूषवणं जे महत्त्वाचं पद आहे. तर हे जसं संस्थेचं नाव आहे माता आणि बाल संगोपन, म्हणजे अर्थातच त्याच्यातूनच संस्थेचं जे मुख्य जो उद्देश आहे तो स्पष्ट होतो. पण काय नेमकं आता तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने हॉस्पिटल्स आहेत किंवा इतर सुद्धा उपक्रम आहेत? संस्थेचे अनेक उपक्रम होते आणि ते बंद पडले होते.
मी 85 साली जेव्हा संस्थेत आलो तेव्हा जवळजवळ 106 वर्कर्स हे बसून होते. त्यांना कुठलंच काम नव्हतं. सगळ्या प्रॉपर्टी भरपूर होत्या पण त्यातला वापर न केल्यामुळे त्याची दुर्दशा झालेली होती. आणि असं बघून असं वाटायचं सुद्धा नाही की जवळजवळ 70-70, 80-80 बेडची हॉस्पिटल, 2 हॉस्पिटल मुंबईमध्ये पूर्ण भरून चालायची आणि आज 18 वर्षामध्ये त्याचं कोणीच तिथं नाही अशी परिस्थिती आली. मग सुरुवात कुठून करायची असा प्रश्न होता की पैसे तर तुमच्याकडे नाही आहेत, पगाराचे देण्या इतपत सुद्धा पैसे जमत नाही आहेत, पण दाखवावं लोकांना डोनेशन करता असंही काही तुमच्याकडं नाही आहे, काम नाही आहे, दाखवण्यासारखं काही नाही आहे. जे काही आहे ते तुमच्याकडं तुमची विचारधारा आहे. मग असा विचार केला की आपण आपली विचारधारा या संस्थेला देण्याचं काम जर केलं तर काय होईल. पण ज्या वेळेला मी स्वीकारलं काम करायला त्यावेळेला मनामध्ये खूप द्वंद्व होतं की एवढी जुनी संस्था, त्याची गुडविल खूप मोठं आहे आणि माझ्यासारखा नौखा मनुष्य तिथं काय करणार आहे जाऊन. आणि 18 वर्षाच्या काळामध्ये जे घडलं ते सगळ्यांच्या मनाला खूप दुःखदायक आणि क्लेशकारक होतं. तर या लोकांना या वेदनेतून बाहेर काढण्याकरता माझ्याकडे काही उपाय आहेत का, आणि ते नसतील तर मी याच्यामध्ये जाऊन काय करणार. मग असा विचार केला की प्रयत्न तर करायला हरकत नाही आहे. एवी तेवी आपण घाबरतो फक्त अपयशाला, की समजा मी यात यशस्वी नाही झालं तर काय होईल. ठीक आहे म्हटलं, पूर्वीच्या लोकांनी 18 वर्ष बसले होते तसं बसून राहण्याच्या ऐवजी 2 वर्षांनी आपण ते सोडून देऊ आणि सांगू की मला काही जमत नाही आहे, कोणीतरी प्रयत्न करा. असं करत प्रवास चालू केला आणि आज आता संस्थेची सर्व. आणि मग विचार केला की मला डोनेशन मागायला कोणाकडे जाणं आणि ते सुद्धा न चालणाऱ्या संस्थेला, हे जरा मला थोडंसं एक आपण विरोधाभास म्हणतो तसं मला वाटायचं की चांगल्या कामाला लोक पैसे देतील पण आज तुला उभी करायची आणि ती पुढे चालेल याचं तुझं काय हे आहे. तुझा अनुभव नाही, तुझ्याकडे त्याचं ज्ञान नाही, तू व्यवसायाने डॉक्टर आहेस, एवढीच तुझी हे आहे. तर प्रयत्न करतो हे लोकांना जाणवायला लागलं, कामगारांना जाणवायला लागलं. त्यांनी साथ द्यायला सुरुवात केली, युनियननी साथ दिली आणि करत करत कामाला सुरुवात केली. आज आमची मुंबईमध्ये एक हॉस्पिटल आहे, 2 हॉस्पिटल होती, त्यातलं एक हॉस्पिटल बंद करून मग विचारधारा जे मी म्हणतो की मला 2 हॉस्पिटल चालवता येत नाही आहेत, मग एक हॉस्पिटल मी चांगलं चालवावं का, या विचाराने जे शहराच्या मध्यभागी वरळीसारख्या ठिकाणी होतं ते हॉस्पिटल चालवायचा निर्णय घेतला. आणि दुसऱ्या हॉस्पिटलच्या जागी कॅन्सर पेशंट बाहेर गावाहून येतात, सो त्यांची मुंबईमध्ये राहायची सोय नसते आणि बरेचसे मध्यमवर्गीय लोक हे ट्रीटमेंट अर्धवट सोडून निघून जातात कारण त्यांना परवडण्यासारखंच नसतं. मग त्यांना कमीत कमी दरामध्ये इथे राहण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणी सर्व्हिस तुम्हाला खूप कमी द्यावी लागते. त्यामुळं उत्पन्न आणि खर्च याचं प्रमाण तुमच्या बरोबरीचं होतं, जे हॉस्पिटलमध्ये उलटं असतं. सो त्याला एकमेकांना पूरक असे जर उद्योग चालू केले आपण तर त्याचा चांगलाच फायदा होईल असं वाटलं म्हणून चालू केलं. पहिल्यांदा 10 खोल्या वापरात आणण्याकरता सुद्धा त्याला व्हाईट वॉश देण्या इतके सुद्धा पैसे नव्हते. कोणीतरी त्याच्यात हात मदतीचा दिला आणि मग ते चालू झालं आणि आज आमच्याकडे 114 कॅन्सर पेशंट हे राहतात. त्यातली 20 कॅन्सरचे मुलं ज्यांना कॅन्सर आहे आणि त्यांची ट्रीटमेंट जवळजवळ वर्ष चालते, तर त्यांना केवळ 100 रुपये ते 150 रुपये एवढ्या किमतीमध्ये तिथं राहतात. आई आणि मूल राहतं. आणि आमच्याकडचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही त्या सर्वांना स्वयंपाक करता येतील अशी किचन प्रत्येक मजल्यावरती तयार करून दिली आहेत. एकतर रुग्णाला स्वतःच्या घरचं जेवण हे अमूल्य असतं आणि दुसरी गोष्ट की त्याच्यासारखं परवडणारं दुसरं काहीच असू शकत नाही. सो दोन्ही गोष्टींनी त्यांना सवलत मिळाल्यामुळं आज आमच्या या कॅन्सर पेशंटमध्ये जवळजवळ 120% ते 130% ऑक्युपन्सी असते. कुणाला नाही म्हणायचं नाही म्हणून त्याच्याकरता आम्ही रूम करायच्या ऐवजी वॉर्ड्स तयार केलेत आणि तात्पुरतं त्यांना आम्ही त्याच्यामध्ये ठेवतो. रूम मोकळ्या झाल्या की तिकडे जातात. एका रूममध्ये 1 पेशंट आणि 2 नातेवाईक असे राहतात. कारण आपल्याला माहिती आहे टाटा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किती धावपळ करायला लागते. औषध आणायला एकाला जायला लागतं, केस पेपर करता एकाला जायला लागतं, रुग्ण अतिशय अशक्त झालेला असतो, तर अशा परिस्थितीमध्ये 2 माणसं लागतातच. मग 3 लोक एका खोलीमध्ये राहतात
आणि आज 114 पेशंट तिथं आता गेली कित्येक वर्ष राहत आहेत. हॉस्पिटल आमचं जे आहे ते लो कॉस्ट हॉस्पिटल म्हणून आम्ही चालवतो. त्या हॉस्पिटलचा हेतू फक्त मोफत ट्रीटमेंट हा नाही. त्या हॉस्पिटलचा हेतू योग्य ट्रीटमेंट परवडणाऱ्या दरामध्ये. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला डॉक्टरांचा सहभाग तुम्हाला जर हवा असेल तर डॉक्टरांना एक फिलिंग येतं की अरे ट्रस्ट श्रीमंत होत चाललाय पण आपल्या हातात काही पैसे येत नाही आहेत. सो ते फिलिंग काढून टाकण्याकरता आम्ही एक बिल बनवतो, ते एक वाक्याचं बनवतो आणि त्यातले 50% पैसे उचलून डॉक्टरना देतो. एवढे पैसे दुसऱ्या कुठल्याच हॉस्पिटलमध्ये कोणी देत नाहीत. तर त्यामुळे ट्रान्सपरन्सी आली त्याच्यामध्ये. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये आज बिलिंग क्लार्क कोणी नाही. कारण एका वाक्याचं बिल आहे, त्याला काहीच कॅल्क्युलेट करायचं नाही आहे. ठरलेली पॅकेजेस आहेत, तेवढं फक्त लिहायचं आहे आणि मोकळं व्हायचं आहे. तर त्यामुळं क्लार्कचा एक खर्च वाचतो. कॉम्प्युटराईज आहेत सगळे हॉस्पिटल, सगळा डेटा आज आमचा कॉम्प्युटरमध्ये असतो, त्यामुळे सोपं झालं आहे काम. आणि स्वच्छ देखणं, सगळी इक्विपमेंट ही अत्यंत मॉडर्न असलेलं. आणि डॉक्टर हे येऊन जाऊन काम करणारे नाहीत, तर अनेक वर्षानुवर्ष तुमच्याबरोबर काम करतायत अशा सिनियर डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळतो. आणि त्याच्यामधून गरीब माणसाला अत्यंत चांगला आनंद होतो. आणि मध्यमवर्गीय माणसांना आपल्याला योग्य असं हॉस्पिटल आपल्याला परवडणाऱ्या खर्चामध्ये मिळालं आणि तरी मॉडर्न ट्रीटमेंट मिळाली असा दुहेरी हेतू त्यातून साध्य होतो. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही फक्त प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंट देतो. कार्डियक सर्जरी किंवा न्यूरो सर्जरी याच्या, कारण त्याच्यामध्ये होतं काही की खर्च खूप लागतो आणि मग तो जनरल वॉर्डच्या पेशंटकडनं तुम्ही वसूल करायला लागता. मग फार्मसी काढली, त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट पेशंटला औषधांच्या वरती देतो. सगळ्याच गोष्टी चांगल्या असायला लागल्यात. मग हॉस्पिटल चांगली चालायला लागली. आता राहिला प्रश्न की हे सस्टेन कसं करायचं. जर मी सस्टेन झालो तर या चांगल्या गोष्टी पुढे चालत राहतील. माझी सस्टेनेबिलिटी ही खूप महत्त्वाची होती संस्था म्हणून. जर संस्था सस्टेनेबल नाही झाली तर यातलं काहीच सस्टेनेबल राहणार नाही आहे, ते सगळंच विरघळून जाईल. मग त्याच्याकरता पाळणा घरं चालू केली. पहिला प्रयोग होता कॅन्सर पेशंटचा, त्यांनी थोडीशी सस्टेनेबिलिटी आली. त्यात कंपॅशन आहे, त्यामुळं देणारी लोक त्याच्यामध्ये पुढे यायला लागली. 114 पेशंट तिथं राहायला म्हणल्यानंतर त्याच्या देणग्या त्या स्वरूपातून यायला लागल्या. त्यांच्याकरता मदतीचे हात अनेक पुढं आले. कोणी धान्य आणून देतं, कोणी फळं आणून देतं, कोणी त्यांच्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आणून देतं. आणि हळूहळू तो वॉर्ड चांगला चालायला लागला. मग पाळणाघरं आम्ही चालू केली की आज पालकांची गरज काय आहे. मध्यमवर्गीय माणसाला जर का नोकरी करायची असेल, आणि ती गरज आज सगळ्यांना आहे, दोघा काम करत असल्याशिवाय आजच्या घरामध्ये घर चालणं आणि मुलांच्या ॲस्पिरेशन पुरं करणं हे जवळजवळ अशक्य आहे. मग आईने जर बाहेर पडायचं असेल कामाला तर ते मूल आनंदी आणि सुखी राहिलं पाहिजे. म्हणून मग पाळणाघर काढावं, त्याच्यामध्ये सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात की ज्याच्यामध्ये आईला खंत असते माझ्या मुलाची डेव्हलपमेंट होणार नाही. शेजारीण बाई आहेत, त्या आपल्या मोकळ्या वेळात मुलाला क्लासेसला घेऊन जातात. मला काही ते करता येत नाही, मग माझ्या मुलाचं पुढं भवितव्य काय. मग आम्ही सगळ्या क्लासेसची निर्मिती आमच्या पाळणाघरात केली. मग तिथं आज डान्स क्लासेस आहेत, म्युझिक क्लासेस आहेत, संस्कार वर्ग आहेत, वाचनाचे वर्ग भरवतो, असं निरनिराळ्या गोष्टी तिथं करायला लागलो. आणि मग ती सुंदर कशी करता येतील, त्यांच्या वयाला साजेशी पेंटिंग तिथं केल्यानंतर ते आनंदी होतील का. म्हणजे त्या ठिकाणी पहिला आम्ही जो प्रयोग केला की एक आनंदाची शाळा असावी कशी, तर तो प्रयोग केला. आज 8,000 फुटामध्ये जवळजवळ 335 मुलं तिथं पाळणाघरामध्ये असतात. आणि तरीही कुठल्याही प्रकारचा गोंगाटाची किंवा कशाचीही आजूबाजूच्या लोकांच्याकडनं तक्रार येत नाही. हे म्हणजे मुलं गुंतवून ठेवायला पाहिजे, हा त्यातला मुख्य हेतू होता. आणि आज अशी 4 पाळणाघरं आम्ही मुंबईत चालवतो. आणि त्यांनी आम्हाला सस्टेनेबिलिटी दिली, कारण आम्ही ती नॉन सबसिडाईज म्हणून चालवतो. आणि सार्वजनिक धर्मादाय संस्थांनी प्रॉफिट मिळवू नये असं जे एक अधोरेखित केलेलं वाक्य होतं, त्या मनस्थितीमधनं या संस्थेला मी बाहेर काढलं आणि सांगितलं काही चूक नाही आहे.
मग आता जसं शहरामध्ये जसं आहे, आता तुम्ही म्हणालात हॉस्पिटल आहे, म्हणजे कॅन्सर पेशंटच्या राहण्याची व्यवस्था किंवा त्यांच्या नातेवाईकांची पण व्यवस्था तुम्ही करता, तसं आणखी इतर ठिकाणी सुद्धा तुमचे हे उपक्रम म्हणा किंवा तुमचा हा विस्तार झालेला आहे का? हो, आमचा जो विस्तार, पूर्वीची जी 28 सेंटर होती त्यातली आता फक्त 5च उरली आहेत आमच्याकडं. काळोखात ती बंद झाली. बऱ्याचशा नर्सेस ट्रेनिंग चालायचं ते बंद झालं. पण या सगळ्या गोष्टी परत हळूहळू रिवाईव्ह करण्याकरता जीव तुटत होता. कारण संस्थेला एक चेहरा लागतो आणि तो चेहरा मध्यमवर्गीय असून आपल्या समाजाला तो अजून पटत नाही. देणगी या स्वरूपामध्ये तुम्हाला पैसे मिळायचे असतील, ज्याची गरजच असते. नवीन कुठलाही प्रोजेक्ट हा देणगीशिवाय उभाच राहू शकत नाही. ती देणगी तुम्हाला कशाच्या जीवावर येते? एक अत्यंत काम तुमचं सुंदर, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असायला हवी आणि कंपॅशनेट किती आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. तर त्यातली ट्रान्सपरन्सी ही मी माझ्या स्वरूपामध्ये संस्थेला दिली आणि आय मार्केटेड माय ट्रान्सपरन्सी लोकांच्यापर्यंत, की तुमचे पैसे टार्गेट ग्रुपपर्यंत मी 100% पोचवतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट म्हणून मी त्यातला एकही पैसा कापून घेणार नाही, कारण मी स्वतः सस्टेनेबल बनलो आहे. त्यामुळं मला तुमच्याकडनं पैसे घेऊन संस्था चालवायची गरज नाही आहे. अशा वेगळ्या विचारांची धारणा घेऊन खेड्यामध्ये काम करायला लागलो. आणि शहरी मी तसा खेडकम शहर असं साताऱ्यामध्ये वाढलेला मुलगा. मला कायम असं वाटायचं, ज्यावेळेला एस्पेशली स्मार्ट सिटीज म्हणून आता प्रोजेक्ट चालू केला, मी म्हटलं वी आर इनफ स्मार्ट. गरज आहे ती गावं स्मार्ट करायची, व्हिलेजेस स्मार्ट करायची. ती का करत नाही आहे आपण? इतकं निग्लेक्ट त्या कम्युनिटीला ठेवून आपण आत्मनिर्भर होऊ शकू का? 60% समाज हा गावाच्या मध्ये राहतो. 60% विद्यार्थी तिकडचे आहेत. त्यांचं शिक्षण चांगलं नाही, त्यांचं राहणीमान योग्य नाही, त्याला जीवाला सांभाळण्याची त्यांच्याकडं हेल्थच्या दृष्टीनं काही नाही. म्हणून तिथं काम करायला लागलो आणि आज राजगुरुनगरच्या आजूबाजूच्या 92 गावांच्या मध्ये आम्ही काम करतो. जवळजवळ 5-1 लाख पॉप्युलेशनपर्यंत आम्ही पोचलो आहे. आणि त्या ठिकाणी विचार करताना असा विचार केला की पठडीतल्या गोष्टी, आरोग्य म्हटलं की साधारणपणे टेलिमेडिसिन हा एक प्रचलित शब्द नेहमी पुढे येतो. मग काय टेलिमेडिसिन वापरता का तुम्ही? नाही. तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा इंटरनेट स्ट्रीमिंग नाही आहे. तर मी गावात गेल्यानंतर तिथे इंटरनेट कुठून मिळणार मला? आणि सॅटेलाईट घेण्याची माझी ताकद नाही आहे. मग काय करायचं? मग आम्ही काय करतो की तिथं सहजासहजी आपल्याला काय देता येईल? आज अँटीनेटल प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची तपासणी सुद्धा तिथं होऊ शकत नाही. त्यांना गावामध्ये येणं खूप अवघड असतं. कुणाला तरी रोजगार बुडवायला लागतो, तेव्हा त्या बाईला कोणतरी घेऊन येणार. मग ती आपण गावात करायला चालू केलं तर काय होईल? आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज या सगळ्या गावांच्या मध्ये आम्ही प्रसूतीपूर्व चाचण्या, प्रसूतीपूर्व तपासण्या, मुलांची वॅक्सिनेशन हे सगळं गावांच्या मध्ये करायला लागलो. मग प्रश्न असा पडतो की हे आजपर्यंत का नाही केलं आपण? आणि मग असं वाटायला लागलं कुठेतरी परत ती खंत मनामध्ये कायम की अरे अजून काहीतरी करायला पाहिजे, पुष्कळ करण्यासारखं आहे. मग ही मुलं आता हेल्दी बनायला लागली. मग त्यांच्या शाळांचं काय? त्या शाळा चांगल्या नाहीत. कानावर येतं ते शिक्षक चांगले नाहीत आणि शाळा पडक्या आहेत. पण ही दोन्ही कारणं तिथं गेल्यावर बघितल्यावर पटली नाहीत. कारण सगळे शिक्षक BEd आहेत. आता BEd झालेला मनुष्य 1ली ते 4थी शिकवू शकत नाही हे मनाला पटणं शक्य नसतं. म्हणून मग त्या शाळांच्या मध्ये करायला सुरुवात केली. मग झाडं लावा असे निरनिराळे उपक्रम त्यातून चालू केले. आणि मग त्या मुलं शाळेत येत नाहीत याचं कारण जे सापडलं ते आम्ही हिसाबनीती पंचतंत्राच्या गोष्टी शाळेत मुलाला दाखवायचो. त्या दिवशी वर्गामध्ये 100% उपस्थिती, दुसऱ्या दिवशी वर्ग मोकळा. मग या मुलाला चित्ररूपामध्ये जर शिक्षण सादर केलं तर ते आवडेल का? म्हणून शाळेचं सिनेमागृह बनवलं चक्क. सगळा अभ्यासक्रम डिजिटल आणि ॲनिमेशनमध्ये करून घेतला. सगळे विषय, सगळ्या कविता गाऊन म्हणलेल्या, त्याला रिदम आला, त्याच्या मागं योग्य चित्र आली. येरे येरे पावसा म्हणलं तर पावसाळ्याचं टेकड्या, बेडूक सगळे दिसायला लागले. मुलं आनंदायला लागली, ठेक्यामधल्या कविता म्हणायला लागली. तर अशा तऱ्हेनं मुलं शाळेत यायला लागली. आणि मग आमचं एक ब्रीदवाक्य लोकांनी विचारलं की शिक्षण पुरं झालं का याच्यामुळं? काय म्हटलं नाही, याच्यामुळं शिक्षण पुरं झालं नाही, पण शिक्षणाची सुरुवात झाली. आजपर्यंत शाळेत येत नव्हती, काहीच शिकत नव्हती. आता शाळेत येतील तर काहीतरी शिकतील.
एवढ्या साध्या ह्याच्यातनं चालू केलं. आणि आज 450 शाळा आमच्या आज डिजिटल आहेत. सरकारच्या शाळा आहेत सगळ्या, पण आम्ही त्याच्यामध्ये सक्षमीकरण करतो. आणि जवळजवळ 50,000 मुलं गेली 10 वर्ष आज आपल्या शहरामधल्या शाळासुद्धा डिजिटल नाही आहेत, त्या शाळा डिजिटल बनल्या आहेत. आता हा शाळांचाच मुद्दा आला. तर आता करोनाच्या काळामध्ये तर सगळंच बंद होतं, शाळा पण बंद होत्या. म्हणजे तुम्हाला कुठेतरी खंड पडला असेल हा सगळ्या प्रवासामध्ये, तर त्याविषयी काय अनुभव होते? करोना हा खूप भयावह काळ होता सगळ्यांच्या दृष्टीनं. आणि ग्रामीण भागामध्ये तर त्याच्याविषयीची भीती, आरोग्य सुविधा नसल्यामुळं आणि असलेल्या सुविधांचे अनुभव लोकांनी घेतलेले असल्याकारणानं कोणाला दवाखान्यात जायची भीती होती. त्यामुळं तिथं हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, गावातच राहायचं. आणि त्याच्यामुळं मग अनेक प्रॉब्लेम निर्माण व्हायचे. मुलांची शिक्षणं तर खंडित झाली आणि इतके वर्षाच्या प्रयत्नानंतर त्यांना शाळेत आणण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. परत ती शाळेपासून लांब जातील की काय, हा एक भीती मनामध्ये. आणि स्पेशली आदिवासी मुलं की ज्यांच्यापर्यंत शिक्षणच पोचलं नव्हतं, ती मुलं आज शाळा पेंट केल्या, सुंदर दिसायला लागल्या, डिजिटल झाल्या. आज त्या आदिवासी मुलांच्यापैकी प्रत्येक मूल हा कार्यक्रम स्वतः चालवतं, शाळेत जातं, शाळा उघडतं, TV चालू करतं, त्याच्यावरती कार्यक्रम बघतो, चालू करतो, अभ्यास करतात. शिक्षक असोत किंवा नसोत त्यांचा अभ्यास अडत नाही आहे आजकाल. किल्ली मुलांच्याकडेच असते, शिक्षकांच्याकडे नसते. तर असं चालू झालं, हे आता तुटतंय की काही भीती वाटायला लागली. मग आम्ही एक संकल्पना अनुभवली की हाच अभ्यासक्रम आपल्याला टॅबलेटवरती टाकून त्या मुलांच्यापर्यंत पोचवता येईल का. आणि या संकल्पनेला बऱ्याच देणगीदारांनी आम्हाला उचलून धरलं. आणि निरनिराळ्या 12 गावांच्या मध्ये आम्ही जवळजवळ 50 टॅबलेटचं वितरण केलं की ज्याच्यावरती हा संपूर्ण अभ्यासक्रम होता. आणि तो अभ्यासक्रम मग टॅबलेटची लायब्ररी म्हणून वापरला जायला लागला की सकाळी 4 तास एक ग्रुप वापरायचा, संध्याकाळी 4 तास एक ग्रुप वापरायचा. आणि करोनाच्या काळामध्ये पहिलं 1 वर्ष काही हे करता आलं नाही, पण दुसऱ्या वर्षी मात्र आम्ही शिक्षण काही प्रमाणात सुरू ठेवण्यामध्ये यशस्वी झालो. अगदी गावातल्या दूरच्या पाड्यांच्या मध्ये सुद्धा झालं. हेल्थमध्ये आमच्या आशा वर्कर्स, आमचा स्टाफ हे सगळे गावामधनं हिंडत होते. करोना झालेल्या लोकांना हॉस्पिटलपर्यंत पोचवण्याचं काम करत होते. त्यातून बाहेर पडून आलेल्या लोकांना न्यूट्रिशनल सपोर्ट किंवा त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता काय करायचं याचा प्रयत्न आम्ही चालू ठेवला होता. डिलिव्हरीचं आमचं हॉस्पिटल चालू होतंच करोनाच्या काळात संपूर्ण. मग त्यावेळेला आमच्या स्टाफनी आणि डॉक्टरनी खूप झोकून काम केलं. आलेल्या पेशंटला करोना टेस्ट करेपर्यंत तुम्हाला थांबता येत नाही. आणि झाल्यानंतर कळतं की ती करोना पॉझिटिव्ह होती. पण त्यामध्ये सर्व प्रिकॉशन घेऊन चॅरिटेबल संस्था, समाजामध्ये पैशाचा प्रश्न तर प्रचंड होता. त्यामुळं कोणाला पैसे मागायचे सुद्धा भीती वाटायची, लाज वाटायची की नाहीच आहेत तर देणार आहेत कुठून. तर अशा काळात ते चालू ठेवणं हे एक मोठं आव्हान होतं. पण आम्ही सस्टेनेबल ऑर्गनायझेशन केली असल्याकारणानं आम्ही ते सस्टेन करू शकलो. आणि 2 हॉस्पिटलच्या बाकी सगळ्या आमच्या सेंटर्स बंद होती, पण त्या 2 हॉस्पिटलच्या जीवावरती आम्ही संपूर्ण 140 लोकांना संपूर्ण कोरोनावर 1 तारखेला त्यांचा संपूर्ण पगार देऊ शकलो, त्यांचा बोनस देऊ शकलो, त्यांना 1,000 रुपयाची वाढ देऊ शकलो. पण ही सस्टेनेबिलिटीची किमया ही प्रत्येक संस्थेने मात्र लक्षात ठेवून करायला पाहिजे, तरच समाजामध्ये अशा त्या रुजू शकतील असं एक वाटायला लागलं. आता ह्या अशा संस्था ज्या आहेत, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था असतात, त्यांचं समाजाच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचं योगदान असतं. म्हणजे हे सगळं जे तुम्ही काम करताय त्यातून एक समाजाला एक आधार पण मिळत असतो. तर किती महत्त्वाचं असतं अशा संस्था उभं राहणं किंवा त्यांनी लोकांसाठी काम करणं? फार मोठं आहे. या संस्था या एक दुवा म्हणून काम करतात. आज मी तुम्हाला शिक्षणाच्या विषयी सांगितलं. काही आदिवासी पाडे असे आहेत की जिथं आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही की कोणी राहत असेल. ते दिसत नाहीत कुठून, तुम्हाला माहितीही नसतं की तिथं कोणी राहतंय. कोणीतरी तुम्हाला सांगतं की अरे तिथं शाळा पण आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत नाही कोणी राहतं तिथं सरकारने शाळा बांधून दिली. शाळेत मुलं किती आहेत? 1ली ते 4थी मिळून 15, आणि त्याच्याकरता 2 शिक्षक दिलेत. मग सरकारने अजून काय करायचं?
आणि मग ती शाळा पडकी आहे, शिक्षकांच्याकडे शैक्षणिक साधनं नाही आहेत, तर ते काम आपण करू शकतो. कारण मी छोट्याशा भागामध्ये काम करतोय, सरकार हे पूर्ण विस्तृत काम करतंय. ते ज्या ठिकाणी थांबलं त्या ठिकाणून मी चालायला लागतो. म्हणून माझ्या सगळ्या कार्यक्रमांची नावं ही वॉकिंग द लास्ट माईल विथ द गव्हर्नमेंट असं असतं. सरकारच्या बरोबरीनं शेवटचं पाऊल ते टाकून मी ते त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टी परत पुनरुज्जीवित करतो, त्याला आकार देतो आणि त्या लोकांच्या मध्ये रुजवतो. मग ते हेल्थ असेल ते सुद्धा तसंच आहे. तर या सगळ्या गोष्टी आम्ही त्या आधारावरती करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या संस्था असणं हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण फक्त टीकाकार बनून राहू. ती लोक कधीच काही मागत नाहीत. काही आदिवासी पाड्यामध्ये गेल्यानंतर कुठल्याही आदिवासीने आम्हाला हे द्या म्हणून कधी सांगितलं नाही. गमतीचा भाग म्हणून सांगतो की त्यांना पहिल्यांदा मी सौर ऊर्जा त्यावेळेला नवीन नवीन आली होती. मी त्यांना एक टॉर्च नेऊन दिला सौर ऊर्जेवर चालणारा, की दिवसा चार्ज होईल, रात्री तुम्हाला वापरता येईल. तर त्यातले एक वृद्ध ग्रस्त होते, ते मला म्हणले याच्यावरती मोबाईल चार्ज होतो का? तर मी हसलो. मी म्हटलं बघा लाईट नाही आहे गावामध्ये पण मोबाईलची. पण मी त्या गावातनं जेव्हा टेकडीवरनं परत येत होतो खाली त्यावेळेला विचार करत होतो आणि मग मला कळलं की नाही माझं हसणं चूक आहे. ते एकदा त्या गावामध्ये आल्यानंतर त्यांच्यात आजारी पडलं तरी मी आजारी पडलो हे कळवायला सुद्धा साधनं नाही आहेत. त्यामुळं मोबाईल त्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आज त्यांना एक आधार निर्माण झाला आहे. आणि मग मी ते सगळे सौरदिवे परत नेले आणि ते सगळे सौरदिवे त्यांना मोबाईल चार्ज करता येण्यासारखे आणून दिले आणि गावाची परिस्थिती खूप पालटली. काही काही वेळेला ते आपल्याला काही गोष्टी शिकवून जातात. म्हणून मी नेहमी म्हणतो की तुमच्या ते आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना की वेअरिंग देअर शूज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते घातल्याशिवाय तुम्हाला कल्पनाच येऊ शकत नाही की ते कशातून जात आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हा जो आहे, आज मी 450 सरकारच्या शाळांच्यामधनं ई-लर्निंग सोलर केलं आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सरकार याविषयी खूप आनंदी आहे. त्यांनी आम्हाला कुठेही याच्यामध्ये विरोध केलेला नाही. शाळा रिपेअर करायची म्हटली आणि आम्ही तयारी दर्शवली तर पुण्याच्या जिल्हा परिषदेपर्यंत जाऊन तो कागद 7 दिवसामध्ये परत येतो की शाळा रिपेअर करा, तुम्हाला आम्ही परवानगी देतोय. तर हे विश्वासाचं वातावरण जे तुम्ही निर्माण करता, त्यामुळं आज पडक्या शाळा जवळजवळ उरलेल्या नाही आहेत. सगळ्या शाळांच्या मध्ये खेळाची ग्राउंड्स तयार झाले आहेत, कॉम्प्युटर्स आहेत, ॲलेक्सा आहेत, सायन्सच्या गोष्टी आहेत. तो एक आदर्श शिक्षण पद्धती निर्माण व्हायला लागलेली आहे. म्हणून या संस्थांचं महत्त्व समाजामध्ये. बायकांना शिवणकाम शिकवलं आहे, त्यांना उद्योगी बनवलं आहे. लोक म्हणतात शिवणकाम शिकून काय झालं, नोकरी दिलीत का? नोकरीवरचा डिपेंडन्स हा आपला ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आपण खरे आत्मनिर्भर हो. नोकरी करून काय होणार आहे? आणि एवढ्या बायकांना मी नोकरी देऊ शकत नाही, पण त्या बाईने घरातले कपडे जर का शिवले, पैशाची देवाणघेवाण झाली नाही म्हणून तो बिझनेस नाही का? हा माझा विचार. की 10,000 रुपये तरी या 10 माणसांच्या कुटुंबामध्ये खर्च होत असतील वर्षाला, ते 10,000 रुपये त्या बाईने जमा केले असा त्याचा अर्थ होतो. अशीच कॉम्प्युटर मुलं शिकली तर कॉम्प्युटर शिकवायला लागल्यावर म्हणले की काय होणार याने, शाळा सोडून देतील. म्हटलं तो प्यून म्हणून नाही तरी 60% मुलं प्यून म्हणून काम करतात. कॉम्प्युटर जाणणारा प्यून कोणालाही आवडेल, त्याला घेतील. असं करत करत थोड्या थोड्या गोष्टी जोडत गेलो. पण समाजामधल्या गरजा ओळखून त्या पुऱ्या कशा करता येतील, सरकारने केलेल्या गोष्टींच्या वरती आधारित राहून त्या कशा करता येतील किंवा आणखीन लोक त्यामध्ये जोडून कसं करता येतील, या दृष्टीने या संस्थांचा आवाका खूप मोठा असतो. आणि ज्याला आपण म्हणतो की फुटप्रिंट हुडकून काढायला लागतात, ते फुटप्रिंट हुडकण्यामध्ये या संस्थांचा सहभाग फार मोठा असतो. एक शेवटचा प्रश्न म्हणजे भविष्यामध्ये काय तुम्हाला करून दाखवायचं आहे आणखी? म्हणजे आता इतकी वर्ष, जवळ 100 वर्षांपेक्षा अधिक काळ संस्था काम करते, पण तरी देखील ही संस्था काम करत राहावी आणखी अशीच अनेक वर्ष, तर काय भविष्यामध्ये काय अशी प्लॅनिंग किंवा काय ठरवलं आहे का? सध्याचं भविष्यामधलं प्लॅनिंग हे, माझा ओढा गांधीजी असं म्हणले होते की खेड्याकडे जा, तसा खेड्याकडे जास्त आहे. आणि या 90 गावामध्ये आज प्रत्येक घर उद्योगी बनल्याशिवाय आपण आत्मनिर्भर बनू शकणार नाही, हे 100% आहे.
सो प्रत्येक घराला उत्पन्न वाढीची गरज आहे, कारण ॲस्पिरेशनल कम्युनिटी तयार झाली आहे. मुलांच्या डोळ्यामध्ये आज चमक दिसायला लागले, त्यांना काहीतरी बनायचं आहे. मग त्यांना बनवणार आई वडील कसे? मग त्या मुलांना उद्योगी बनवलं पाहिजे, आयांना उद्योगी बनवलं पाहिजे. आम्ही एक शेतीची शाळा चालू केली आहे. ती शेतीची शाळा त्यांना शेती शिकवण्याकरता नाही केली. ते शेतकरी आहेत, त्यांना मी काय शेती शिकवणार, पण त्यांना मॉडर्न शेती कोणी शिकवली नाही आहे. आपल्या शाळांच्या मधनं दुर्दैव असं आहे की ग्रामीण शाळांच्या मधनं शेती हा विषयच नाही आहे. तर त्या मुलांना मी पूर्ण सगळ्या हायड्रोफोनिक्स, ॲक्वाफोनिक्स, कंपोस्टिंग, वर्मी कंपोस्ट, मल्टीलेअर फार्मिंग किंवा तुमचं एक अळंबीचं उत्पादन कसं करायचं, मधुमक्खी पालन कसं करायचं, तुमच्या भाज्या पाहिजेल तेव्हा कमी किमतीत विकू नका, सोलर ड्रायर घ्या, त्या ड्राय करून ठेवा, व्हॅक्यूम पॅक करून ठेवा, याचं प्रशिक्षण मी त्यांना देतो. त्यांची त्यांना माहितीच नाही आहे. आणि त्यामुळं नैसर्गिक शेती ही संपूर्ण 1, 2, 3, 4 जे काही आहेत ती संपूर्ण नैसर्गिक शेती करायच्या ऐवजी त्यातले 2 गुंठे किंवा 4 गुंठे हे त्यातून आपण बाहेर काढू शकू का, की ज्याच्यावरती मर्यादित पाणी, मर्यादित त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्न घेऊ शकाल. असं करून जर का त्यांना आत्महत्येपासून वाचवता आलं, मी म्हणत नाही की आत्महत्या मी पूर्ण टाळू शकेन, पण जसं मी म्हणतो की रे ऑफ होप म्हणून जर का आपण काही केलं आणि आशा दिसायला लागल्यावरती मनुष्य हा आपल्या आपल्या गतीने धावायला लागतो. तर ती आशा त्याला आम्ही दाखवतो आहोत. तर ही सगळी मॉडेल्स मी उभी केलेली आहेत. त्याचं या 20 तारखेला मधुमक्खी दिन आहे. तर त्या दिवसापासून आमचं पहिलं प्रशिक्षण बी किपिंग करता चालू होत आहे. आदिवासी भाग आहे भीमाशंकर पट्टा. मधमाशांना अन्नाची काही गरज नाही आहे, त्यामुळं अत्यंत चांगला मध तिथं तयार होईल अशी एक अपेक्षा धरून काम करतोय. आणि या लोकांना या आपत्तीतून, निसर्गाचं चक्र सगळं बिघडलं आहे, त्या आपत्तीतून काढण्याकरता एक प्रयत्न छोटासा चालू केला आहे. तसा शेतीविषयी मी अज्ञानी मनुष्य आहे, पण जे मला दिसलं त्यातून मला जे करता आलं, आणि माझ्या गच्चीवरती मी एक छोटीशी बाग केली आहे आणि त्याच्यामधनं माझ्या घराला पुरतील एवढ्या भाज्या जर तयार होऊ शकत असतील तर त्या तिथं त्यांना का करता येऊ नयेत, अशा दृष्टिकोनातून करतोय काम. तर ही खेडी, हे राजगुरुनगर तालुका हा जो आहे, हा तालुका एक मॉडेल तालुका म्हणून निर्माण करता येईल का, की ज्या योगे खेड्यातल्या माणसाची धाव शहराकडे जाणार नाही. मग हॉबी रूम्स आहेत. आज टॅलेंट हंट करता आम्ही हॉबी रूम्स तयार करतो. त्यांच्यामधलं टॅलेंट कसं वरती आणता येईल. त्यांना एक टॅलेंट नाही आहे, भरपूर आहे. काय नाही आहे तर साधनं नाही आहेत. तर ती साधनं आम्ही त्यांना सगळी देतो आणि त्यांना सांगतो खेळा, मोडा, काहीही करा, आम्हाला त्याच्याशी करता नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये त्यातून काहीतरी प्रश्न निर्माण होऊ दे. सो आज प्रश्न निर्माण करणारी, चांगले पॉझिटिव्ह क्वेश्चन्स निर्माण करणारा समाज आपण निर्माण करू शकतो का, याच्याकडे. काही निगेटिव्ह प्रश्न तर भरपूर आहेत आणि त्याची उत्तरं आपण कोणीच देऊ शकत नाही आहे, पण पॉझिटिव्हिटीकडे नेण्याकरता काहीतरी जे करायला पाहिजे तर ते करता येईल का, याच्याकरता प्रयत्न चालू आहेत. आणि आम्ही सगळेजण 6 जणांचा स्टाफ, 92 गावं, 5 लाखाचं पॉप्युलेशन, फक्त 6 जणांचा स्टाफ सांभाळतो आणि ते या गावांच्या मध्ये जाऊन काम करतात. तर ही अशी पुढची वाटचाल आहे. अवघड आहे, स्वप्नवत आहे, पण स्वप्न साकार करण्यामध्येच मजा असते. स्वप्न पाहिलीच नाहीत तर साकार काय करणार आहात. पडलो तर परत पुढं जाऊ, हारलो तर ठीक आहे, मान्य करू की हारलो, इथं चुकलो, त्यातही काही अडचण नसते. खरोखर, म्हणजे तुम्ही जे म्हणालात तसंच की प्रवास अजून बराच करायचा आहे. जे काही अडचणी येतील त्याच्यावर मात करू, इतकी वर्ष केलेली आहेत अडचणींवर. तर खरोखरच चांगला प्रवास आणि वाटचाल झालेली आहे संस्थेची, आणि समाजाच्या उपयोगात येणारी संस्था, त्याचं कार्य जे आहे ते समाजोपयोगी आहेच. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि संस्थेबद्दल ही सगळी विस्तृत माहिती सांगितली त्याबद्दल. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण माधव साठे यांच्याशी संवाद साधला आणि मुंबई माता आणि बाल संगोपन संस्थेविषयी जाणून घेतलं. तुम्हाला या संस्थेविषयीचे जे कार्य आपण जाणून घेतलं त्याबद्दल काय वाटलं ते जरूर कळवा. आमच्या व्हिडिओखाली प्रतिक्रिया लिहा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.